आपण सगळेच उपोषणाला बसू यावेळेस. त्याच्याशिवाय यांना निवडणुकीत बी पाडू त्याची काळजी करू नका. यांचे 113 आमदार आपण येऊन देत नाहीत. पाडू म्हणजे पाडू, त्याची काळजी नका करू तुम्ही. पण आपण आपल्या जातीचं लय कल्याण होईल. आपण हे आत्ताच आपल्याला अडू शकते नाही. एक कुटुंब गेलं तरी चालतं. कोटीनाथ कुटुंब आपले मोठे होते, कोटीनाथ कुटुंब मोठे होते. होऊ द्या काय होते, ही आरपारची लढाई लढायची. 29 सप्टेंबरला आमरण उपोषण होणार आणि आरपार लढायचं यावेळी. होऊ द्या काय व्हायचं, यांना हटायचं नाही. मी महिनाभर महाराष्ट्रात फिरणार आहे, प्रत्येक तालुक्यात मी जाणार आहे. 29ला पुरा महाराष्ट्र इथं बसतो. देवेंद्र फडणवीसची जिरवायची म्हणजे जिरवायची, काय व्हायचं ते व्हायचं, आरपार लढायचा. कारण हे रस्त्यावरच्या लढाईला भेट नाही. आपण पुरा महाराष्ट्र बसतो. यांना 29 सप्टेंबर पर्यंत वेळ दिला आहे देवेंद्र फडणवीसला. आपण बघू मराठ्यांसाठी याला माया आहे का नाही, या देवेंद्र फडणवीसला बघू. नाही तर 29 सप्टेंबर पासून देवेंद्र फडणवीसला आपण छोटू, आरपारचं उपोषण करू. बघू आपण 29 सप्टेंबरला ठरवू काय करायचं. मी काय शब्द देता समाजाला, मी हटणार नाही. आता 1 वर्ष झाला माझा समाज रस्त्यावर. कोटीना महिला आहेत, लाखांना महिला आहेत, कोटीना मराठा समाज मला नाही सहन होते. माझा समाज, तुम्ही ऐका, माझा समाज ऐका, तुम्ही 2 मिनिटं ऐका. माझा समाज 1 वर्ष झालं, अशी एक जात नाही. 1 मिनिट ऐका, 1 मिनिट ऐका सगळे तुम्ही. हे बघा महाराष्ट्रात सांगतो तुम्हाला, 1 मिनिट ऐका ना, 1 मिनिट ऐका, फक्त 1च मिनिट ऐका. या 1 वर्षात माझ्या समाजाचा किती तोटा झाला ते सांगतो. 1 मिनिटात तुम्हाला सांगतो. तुम्हाला 1 मिनिट ऐका फक्त. माझ्या समाजाचे बलिदान गेले. त्या आई बहिणीचं त्या मराठा आरक्षणासाठी कुंकू पुसलेलं, तिचं कुटुंब उघड्यावर पडले. लाखानं पोरावर केसेस झाल्या. कोटीना मराठा समाज रस्त्यावर आहे. मला हे सहन होत नाही. त्याच्यामुळे हे आमरण उपोषण 29 सप्टेंबरचं आरपार होणार आहे. कारण बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बदला मी देवेंद्र फडणवीसला जागा दाखवून घेणार. देवेंद्र फडणवीसने बलिदान घेतलेले, त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. आणि कोटीना माझ्या मराठी आया बहिणी रस्त्यावर उभा आहे, तरी या आया बहिणी सुद्धा या देवेंद्र फडणवीसला माया येत नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाचं स्वप्न पुरं करायचंय, मराठ्याला आरक्षण द्यायचं. अशी एक जात नाही या राज्यात. मराठ्यांच्या महिला आहेत, मराठ्यांच्या लाखानं महिला रस्त्यावर आहेत, लाखांनी, 1-2 नाही. कोटीना मराठा समाज रस्त्यावर आहे. 1 वर्ष झालं जर माझा समाज लढतोय तर हे करतेच काय. म्हणून यांना जाऊ द्या, काय फरक नाही पडत. 1 वर्ष झालं शब्द गेलेला आहे. हे कुटुंब माझं उरं पडून पडू द्या, पण कोटीना मराठी सुखी होणार. आरपार लढायचं, सगळ्यांनी लढायचं. आपण सगळ्यांनी आरपार लढायचं म्हणजे लढायचं, सगळ्यांनी आरपार लढायचं. होऊन जाऊ द्या. सगळा महाराष्ट्र 29 सप्टेंबरला उपोषणाला बसू द्या. आता नाही हटायचं. लय झालं नाही. सगळा पुरली तर त्या हवेला बसतील, जशी जागा पुरून तशी. पुन्हा एकदा 6 कोटी मराठी एकत्र आणू आपण, पण आरक्षण मिळवायचं. आता नाही हटायचं. निवडणुकीत बी पाडायचं आणि उपोषणात बी आरक्षण मिळवायचं. त्याला दोन्हीच सुट्टी द्यायची नाही त्याला. आणि त्याचे जेवढे आमदार बोलते ना आपल्या विरोधात, भाजपचे, ते सगळे आमदार इथून पुढे पाडायच्या, एक नाही ठेवायचं. एवढ्या आत्महत्या झाल्या त्या आरक्षणासाठी. त्यांच्या घरच्याचं स्वप्न आहे, आमचा जीव गेलाय, जाऊ द्या, पण आरक्षण तरी मिळालं पाहिजे. भावनिक होऊन चालणार नाही. तुम्हाला सांगतो, ज्यांचं बलिदान गेलंय ना त्यांचे कुटुंब म्हणतात आमचा जीवाचा गोळा गेलाय, जाऊ द्या, पण मराठ्याला आरक्षण मिळून द्या. बलिदान व्हायला जाऊन द्यायचं नाही. कोटीना मराठा एकत्र आलेले तेही व्हायला नाही जाऊन द्यायचं, नाही व्हायला जाऊन द्यायचं. यांना निवडणुकीत बी निवडून नाही येऊन द्यायचं.
मराठ्याचं योगदान बी व्हायला नाही जाऊन द्यायचं, पण आरक्षण मराठ्याला मिळून द्यायचं. आरपार शेवटची फाईट आहे, शेवटचं उपोषण आहे. आरपार 29 सप्टेंबरला होणार आहे, आरपार होणार, ते थांबणार नाही. यांना मुद्दाम यांनी आपल्या समाजाला विठीस धरले, मुद्दाम या देवेंद्र फडणवीस याला वाटतं आपण काहीतरी वाईट करावं, काहीतरी वेगळं आंदोलन करावं असं त्याला वाटतं. पुरे बसायचे, पुरे महाराष्ट्र इथं बसवा, पुरा महाराष्ट्र बसवा, सगळं महाराष्ट्र बसवा. हे बघा, आपल्या गावाचं नाव मोठं झालेलं आहे, चांगलं झालेलं आहे. आपल्या गावाला आरक्षण मिळून द्यायचं, गावानेच मिळून द्यायचं. मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यायचं म्हणजे उपोषण 29 सप्टेंबरला होणार आहे. बलिदान गेलेले कुटुंब कोटीनं मराठा समाज रस्त्यावर, त्या मराठा समाजाला न्याय द्यायची जबाबदारी माझी. माझा जीव या समाजासाठी गेला तरी चालतो, पण कोटीनं मराठे वाचले पाहिजे. कोटीनं मराठ्याचे पोरं अडचणीत येत, रोज मराठ्याच्या पोराला अडचण येत आरक्षणामुळे. रोज ज्यावेळेस पोरं माझ्याकडे येतात, तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐका, भावनिक नका होऊ. पोरं माझ्याकडे येतात, पोरं सांगतात आरक्षणामुळे आमचं वाटलं झालं. काही पोरं म्हणतात आरक्षण नाही आणि मी 1% हुकलो. काही पोरं म्हणतात आमचे हाल व्हायला लागले तर आरक्षण गरजेचं आहे. मराठा समाज रस्त्यावर एवढ्यासाठी की आरक्षण मिळावं म्हणून. समाजाची इच्छा पुरी करणं एक मुलगा म्हणून माझी जबाबदारी. माझी जबाबदारी आहे मराठाचा मुलगा म्हणून. मी जर मराठाला मायबाप मानतो तर मुलगा म्हणून माझी जबाबदारी त्यांची इच्छा पुरी करणं. मग माणसाला जीवनात येऊन मरण एकदा आहे, कवा ना कवा तरी आहे. माझ्या समाजासाठी माझा देव गेला तरी चालतो, पण माझे कोटी मराठी चांगले होणार. 29 सप्टेंबरला उपोषण होणार आहे, पुरा महाराष्ट्र इथं या होणार आहे. माझा मराठा समाज अडचणीत आहे. माझ्या मराठा समाजाला वर्ष झालं यांनी बेजार केलं. यांना जेरी सांगायचं म्हणजे आणायचं. आपण सगळे बसू, पुरा महाराष्ट्र इथं बसू, पण उपोषण 29 सप्टेंबरला होणार. हे बघा, माझ्या समाजाला किती आक्रोश आहे, त्यात तुमचे सुद्धा लेकर आहेत. आपल्या मुलाला विचारा किती हाल आहे. या आरक्षणामुळं आपली जात मागं पडायला लागली, आपली जात मागं पडायला लागली या आरक्षणामुळं. तुम्ही समजून घ्या, प्रत्येक वेळेस भावनिक होऊ नका. मी इथं बसणार आहे, तुम्हाला सांगतो, ऐका तुम्ही मला